सिटी न्यूज लाईव्ह, शोध सत्याचा, वेध बातमीचा। आर्य वैश्य युथ महाराष्ट्र संघटनेच्या अंतर्गत राज्यभरामध्ये नव्हे तर देशातील विविध राज्यांमध्ये विविध सामाजिक उपक्रम घेतले जातात। यातच नांदेडमध्ये आर्य वैश्य युथ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सूर्यकांत कोकड यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील रेल्वे स्टेशन, ITI कॉर्नर, बालाजी मंदिर, बस स्थानक यासह विविध ठिकाणी गरजूंना ब्लँकेट वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला। समाजामध्ये एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न नांदेड आर्य वैश्य युथ महाराष्ट्र संघटनेच्या वतीने करण्यात आला। हा कार्यक्रम नांदेड आर्य वैश्य युथ उत्तर जिल्हाध्यक्ष वैभव मामडे यांच्या पुढाकारातून करण्यात आला। यावेळी या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणामध्ये नांदेड आर्य वैश्य युथ संघटनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते। यापुढेही आर्य वैश्य युथ संघटनेच्या वतीने असे अनेक सामाजिक उपक्रम महाराष्ट्रामधील विविध जिल्ह्यांमध्ये राबवले जातील, अशी माहिती आर्य वैश्य युथ संघटनेचे उत्तर जिल्हाध्यक्ष वैभव मामडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली। आर्य वैश्य युथ महाराष्ट्र अंतर्गत आदरणीय सूर्यकांत भाऊ कोकड आर्य वैश्य युथ संस्थापक अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही रेल्वे स्टेशन येथे ब्लँकेट वाटपाचा प्रोग्राम ठेवला होता आणि अशाच महाराष्ट्रभरात आगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांचा वाढदिवस साजरा केला जात आहे आणि ब्लँकेट वाटपाचा प्रोग्राम हे चांगल्या रीतीने पार पडला। सचिन वैजनाथ मुक्ते पवार आर्य वैश्य युथ नांदेड जिल्हा संघटन प्रमुख। आज श्री सूर्यकांत कोकड यांच्या वाढदिवसानिमित्त ब्लँकेट वाटपचा कार्यक्रम घेण्यात आला होता आणि ब्लँकेट वाटप रेल्वे स्टेशन, शनी मंदिर, बालाजी मंदिर, ITI या बऱ्याच एरियामध्ये ब्लँकेट वाटप करण्यात आले। यासह शहरामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले। तसेच आर्य वैश्य युथ संघटन संपूर्ण महाराष्ट्रात आगळेवेगळे कार्यक्रम आयोजित करत आहे।